Hare Krishna, Krishna Krishna, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Hare Rama, Rama Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Hare Rama, Rama Hare Krishna Krishna, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Hare Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Hare Rama, Rama Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Hare Rama, Rama Jaya Radha Ramana, Radha Ramana Rama, Jaya Radha Ramana, Radha Jaya Radha Govinda, Radha Govinda Radhe, Jaya Radha Govinda, Radha Govinda, Jaya Gauranita, 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 Jaya Gauranita,
Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada, Jaya Jaya Prabhupada, Prabhupada, श्री नाम संकीर्तन की जय, श्री श्री राधा रमन की जय, श्री श्री राधा गोविंद की जय, श्री श्री गौर निताई की जय, श्री प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवं च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथं वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम। हरे कृष्ण। सो आप सभी का स्वागत है आज के हमारे साप्ताहिक सत्संग में। मुझे पता है संडे होके भी आप लोग ने इतना टाइम निकाल के आप लोग आए हैं, तो हिंदी इंग्लिश मराठी ओके चालेल, मराठीत पण बोलू आपण ओके, नो प्रॉब्लेम। तर आजच्या आपल्या सत्संगामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। खूप दिवसातून तुमची सेवा करायची संधी मिळाली, खूप आनंद वाटला। तुम्ही भक्तांनी जी जन्माष्टमीला सेवा केली ते बघून माझा हृदय अगदी पिळून गेला। इतक्या मेहनतीने सगळ्यांनी सेवा केली, तुमच्या खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सत्संगाच्या शेवटी जो वाद संवाद झाला तो इतका पॉझिटिव्ह होता की ते बघून मला असं वाटलं की खरं भक्त किती छान प्रकारे कॉपरेटिव्हली म्हणजे एकमेकांमध्ये मिसळून सेवा करतायत। ते सर्वस्व आहे, जे मेहनत शुद्धभावपूर्वक घेत आहेत त्याचं पूर्णपणे फळ जे मिळतंय ते बघून मला खूप बरं वाटलं की जे आपली दिशा चालू आहे भक्तीच्या प्रगतीची ती अगदी अगदी व्यवस्थित आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की मोठे मोठे प्रोग्राम होतात, पण त्याचा जर एंड रिझल्ट बघितला आपण तर एंड रिझल्टमध्ये बघतो की डिससॅटिस्फॅक्शन, ग्रज, डिफरन्सेस, हृदयामध्ये जळजळ असते, प्रत्येकाचं हे असतं। पण जन्माष्टमी झाल्यावर तुमच्या सगळ्यांमध्ये जी एकी बघितली ते बघून वाटलं खरंच धन्य झालं आपलं सगळ्याचे सगळ्या सेवेचं जे फळ आहे ते भक्तांमधलं जे प्रेम आहे ते सर्वस्व आहे, आणि भक्तांना प्रत्येकाला जी प्रेरणा मिळते हे सर्वस्व आहे। हे बघून खूप आनंद झाला। त्या दिवशीच ठरवलं की तुमच्या भक्तांची काय ते सगळ्यांची सेवा करावी। तर प्रभूजी म्हणले की तुम्ही सत्संग करा म्हणे यावेळेस। म्हटलं ठीक आहे चालेल। सगळं जे शास्त्र आहे त्या शास्त्रांमध्ये एक युनिक शास्त्र आहे, ते म्हणजे रामायण।
असं म्हटलं जातं की सगळ्यात पुरातन जे शास्त्र असेल ते रामायण. मी मध्ये मध्ये हिंदी पण बोलेल आणि इंग्लिश पण बोलेल. फक्त म्हणजे मोस्ट ऑफ द बघताना हिंदी कोण नाही, हिंदी भाषिक आहे फक्त, मला सांगा तसं म्हणजे पूर्ण हिंदी भाषिक प्रभूजी. ओके 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 हिंदी भाषिक. ओके आय विल ट्राय टू ट्रान्सलेट. मध्ये मध्ये ट्रान्सलेट करेल काही काही गोष्टी ज्या अगदी क्यूट मराठी असतील त्या ट्रांसलेट करें, बाकीचे हिंदी मराठी मिक्स करूया. तो सभी जो शास्त्र है उसमें जो मेन शास्त्र है जो बहुत पुरातन है वो है रामायण. और ये रामायण जो भी पढ़ता है, जो पण रामायणाचा अभ्यास करतो, जो पण रामायणाचा ऐकतो, तर तो ह्या सगळ्या ज्या भौतिक जगामध्ये समस्या आहे, मेन समस्याचं जे कारण आहे ते कारण आहे की संबंध, जे नाते रिश्ते आहेत ते सगळे मध्ये जे दुरावा आहे त्याच्यामध्ये जो ताणल्या जाणं हे जो त्याच्यामध्ये अहंकार आहे नात्यांमध्ये, त्याचं सगळ्याचं कारण हे की जे रामायण आहे ते लॅकिंग आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. एक फॉरेनर होते, ते फॉरेनर भारतामध्ये आले आणि त्यांना भारतातल्या अगदी लहानातल्या लहान खेळात जाऊन त्यांना इच्छा होती की आपण स्टडी करावा कि हे लोग कैसे जगतात, ये लोग कैसे रहते, गांव में कैसे रहते. तो उन्होंने प्लान किया और वो एक छोटे से विलेज में गए. और वो छोटे से विलेज में जाने के बाद उन्होंने देखा कि एक बूढ़ा व्यक्ति है, वो खटिया पे बैठा है, खाटेवर बसलेला आहे तो पलंगावर छोट्याशा गल्लीमध्ये, आणि तो वाचतोय काहीतरी. आणि एक साईडला त्याचे छोटे छोटे जे ग्रँडसन्स नातू वगैरे ते खेळत आहेत. आणि एक त्याचा एक मुलगा आहे, तो दुकानामध्ये बसलेला आहे आणि तो दुकानाचा बिझनेस करतोय. आणि हे गोष्ट बघून हा बघत राहिला की असं काय, हा व्यक्ती काय वाचतोय की इतका मग्न झालेला आहे आणि सगळे फॅमिली हॅपी आहे. फॅमिलीमध्ये एकही डिफरन्सेस नाही, एकही प्रॉब्लेम शांत नाही. आणि तो हा एक दिवस बघत नाही, तो फॉरेनर मल्टिपल दिवस येऊन ते बघतोय की हे लोक कसे जगतायत. आणि त्याचं सेम रुटीन, सकाळी उठणार, आंघोळ करणार, आंघोळ केल्यानंतर जे आपल्या डेली रुटीन झाल्यानंतर पूजा वगैरे केल्यानंतर तो बसणार आणि ते भागवत ते पुस्तक उचलून वाचत बसणार. आणि त्याचा मुलगा सेम ड्युटी, त्याचा मुलगा पण त्याचा ड्युटी करणार, वडिलांची सेवा करणार, आणि त्यांचा नातू त्याच्या शाळेत जाणार, काही त्याचा खेळ खेळणार, असं कंटिन्युअस चालू होतं. त्याने जवळपास 1 महिना ऑब्झर्व केलं. बाहेरचे लोक आहेत ते लोक प्रत्येक गोष्ट खूप निरीक्षण करून हे करत असतात. नंतर तो चालला गेला निघून तिथून. आणि नंतर परत 20 वर्षांनी तो फॉरेनर व्यक्ती परत भारतात आला की काही बदल झाला का इथं बघायला. तर बघायला आला तर बघतो काय सेम स्टोरी. 20 वर्षानंतर सुद्धा एक व्यक्ती आहे ती खटीवर बसून पुस्तक वाचते, दुसरा व्यक्ती दुकानात बसलेला आहे, तो दुकानाचं हे करतोय आणि ते त्याचा ग्रँडसन तिकडे बाहेर खेळतोय. मग नंतर त्याला राहिलं गेलं नाही, तो जाऊन त्या याच्याशी बोलला म्हाताऱ्या व्यक्तीशी की मी खूप वर्षापूर्वी आलो होतो आणि मी तुम्हाला भेटलेलो, तर तरी तुम्ही तेव्हा पण पुस्तक वाचत होते ना, आता पण तुम्ही ते पुस्तक वाचतायत, तर असं काय आहे या पुस्तकामध्ये. तर त्यांनी सांगितलं, हे आमच्या शास्त्राचं सार आहे म्हणे, रामायण मी वाचतोय म्हणे, आणि तुम्ही ज्यांना भेटलेले ते माझे वडील होते म्हणे, ते वारलेत म्हणे, तर ते वारले, आता मी त्यांची जागा घेतली, माझ्या मुलाने माझी जागा घेतली आणि माझे नातू म्हणे खेळतायत. तर त्याला अगदी आश्चर्य वाटलं की यांच्या घरामध्ये काही क्लेश नाही, इतके शांततेने जीवन हे जगतायत. तर ते बघून त्याने कन्क्लूड केलं की हे लोकांचं जे राहणीमान आहे, यांचं जे जीवन आहे हे रामायणावरती बेस्ट आहे. आणि आपण जर रामायणाचं एक एक कॅरेक्टर घेतलं आणि ते आपल्या जीवनात बघितलं ना, तर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेचा त्याग करण्यासाठी, स्वतःच्या याचा हे करण्यासाठी नेहमी आतुर आहे. ॲक्च्युली काही गोष्ट घेणे स्वतःकडे, काही सुखाचा आनंद बघणे खूप सोपं असतं, पण त्या गोष्टीचा त्याग करायला खूप मोठं हृदय लागतं. आणि ते हृदय केव्हा येईल, जेव्हा आपण आपले जे कॅरेक्टर आहेत, आपले जे आदर्श आहेत ते आपण रामायणावर ते बेस्ट करू ना, त्यावेळेला आपल्याला हे होईल. कारण रामायण प्रत्येक व्यक्ती स्वतःला आनंद न देता दुसऱ्याला कसा आनंद देता येईल ह्याच प्रयत्न करत असतो नेहमी. तर हे रामायणाची जी सुरुवात आहे ही खूप आधी पुरातन काळामध्ये झालेली आहे. रावणाचा जन्म खूप खूप आधी झालेला आहे. आपण ऐकतो नेहमी रघुवंश रघुवंश रघुवंश, पण रघुवंश कसा सुरू झाला. तर रघुवंशामध्ये रघु नावाचे राजा होते. ते एवढे पॉवरफुल होते
की त्यांच्या नावावरनं त्यांच्या वंशाला पूर्ण रघुवंश नाव दिलं गेलं. ते एवढे पॉवरफुल होते की त्यांना नेहमी सगळे हे करायचे, रिस्पेक्ट करायचे. एक वेळेस रावणाचं कसं आहे, रावणाचा स्वभाव असा आहे की त्याला नेहमी नंबर 1 राहायचं आहे, त्याला उपभोगायचं आहे. रावणाचा जो हे स्वभाव आहे तो मला कसा आनंद बघता येईल. आणि जर कधी आपण वैदिक पद्धतीत बघितलं तर रामायणामध्ये सगळ्या कॅरेक्टरचा अनुभव काय होता की दुसऱ्याला आनंद कसा आहे, दुसऱ्याला कसं सुख मिळता येईल. तर हे करताना रावणाला वाटलं की मी ह्या रघुराजाला मी हरवलं किंवा याला हे केलं तर मी नंबर 1 होणार. मग तो काय करतो, ह्या रघुराजाच्या जवळ जातो आणि बघतो. तर रघुराजा त्यावेळेला त्यांचा त्रिसंध्या गायत्री करत असतात, जप करत असतात. तर ते करायच्या आधी ते काय करतात की असं नदीत उतरतात आणि थोडंसं असं पाणी घेतात आणि पाणी स्प्रिंकल करतात दक्षिण दिशेला. आणि हा रावण पण ब्राह्मण असतो. रावणाचा जन्म पण आपण जर बघितला तर रावण पण ब्राह्मण फॅमिलीत जन्मलेला आहे. तर रावण विचार करतो की ही काय पद्धती आहे अशी. मग तो त्याला विचारतो की महात्मा, तुम्ही हे त्रिसंध्या करायच्या, गायत्री करायच्या आधी काय करतायत. तर तो म्हटला, माझ्या राज्यामध्ये एका गायीला खायला वाघ आलेला दक्षिण दिशेला, तर मी त्याला मारला म्हणे इथं मंत्राने. रावण घाबरलाच. तो युद्ध करायला आलेला, मारायला आलेला, पण तो घाबरला. वो डर गया, रावण डर गया. तो वो भी सिद्धिक था, उसके पास भी बहुत सिद्धी थी. रावणाच्या पण खूप पॉवर होती. तर रावणाने काय केलं, योग शक्तीने तो गेला आणि त्याने जाऊन साक्षात त्या जागी बघितलं की असं कुठे झालंय का की जिथं वाघ गायला खायला आला आणि तो वाघ मेला म्हणून. आणि जेव्हा तो गेला तिथं रावण आणि बघतो तर काय खरंच तिथं एक वाघ मरून पडलेला. मग हा घाबरला रावण की मी ह्या रघुराजाला मारू शकणार नाही असं सहज. मग याची शक्ती काय, याची शक्ती कशी कमी केली जाईल. तर मग तो विचार करतो, तो बघतो की हा स्वतःच खूप तपस्वी आहे, खूप हे आहे, आणि याची पत्नी याच्यापेक्षा पण पॉवरफुल आहे. याची पत्नीचं सतीत्व आहे, त्याच्यामुळे मी याला हा परास्त कधीच करू शकत नाही. मग तो काय म्हणतो की मी या राजाच्या पत्नीला मी जर दूषित केलं तर मी काहीतरी करू शकेल. तर तो जातो तिथं, हा त्रिसंध्या करत असतो रघुराजा इथं, आणि हा तिथं रघुराजाचं रूप घेऊन जातो. रावणाकडे सिद्धी होती, तो कुठलं पण रूप घेऊ शकत होता. हा जातो तिथं आणि जसाच तो त्या पत्नीच्या जवळ जातो रघुराजाच्या वेशमध्ये, त्याच्या फॉर्ममध्ये, तर ती इतकी पोटेंट असते, इतकी शुद्ध असते, ती एका सेकंदात ओळखते. म्हणली, हे दृष्ट, तू जवळ येऊ नकोस, नाही तर मी तुला मंत्रा शापाने इथच्या इथं भस्म करेल. आणि जसं ते रावण ऐकतो तर घाबरूनच जातो. तो अक्षरशः इतका घाबरतो की हे आपल्याला काही शक्य नाही हिला आपल्याला हे करायला. मग रावण काय करतो, परत वापस येतो आणि मग म्हणतो आपण याला काही हे करू शकणार नाही. तसा तो रघुराजा, मग रघुराजा हे ज्यावेळेस सिच्युएशन बघतो की रघुराजा अंतर्यामी होता, त्याला कळत होतं की आपल्या घरी रावणाने असं असं रूप घेऊन हा केलेलं आहे. मग जेव्हा त्याला कळतं, त्याला राग येतो की माझ्या पत्नीला त्रास द्यायला हा गेला असं, याच्या वाईट भावनेने. जनरली पत्नीला कोणी काही हे केलं तर पतीला राग येतो, कुठल्या पण पतीला असं. तर ह्या रावणाच्या या ॲक्शनने, ह्या बिहेवियरने रघुराजा खूप क्रोधित झाला. त्याने एक बाण काढला आणि तो बाण मंत्रला, आणि त्या मंत्राने तो त्याला मारणार. तेवढ्यात तिथं ब्रह्मदेव येतात. आणि ब्रह्मदेव आल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात की तुम्ही याचा वध करू नका. याचा वध करायला भगवान राम स्वतः येणार आहेत, तुमच्याच वंशात जन्म घेणार आहेत, आणि हा बाण तुम्ही माझ्याकडे देऊन टाका. हा बाण काही व्यर्थ जाणार नाही, हा बाण राहील. आणि रघुराजा, त्याला काही जे राजे होते पहिलेचे, ते संतांचं एवढं ऐकायचे, एवढं विश्वास होता ना, एवढं ब्रह्मदेव स्वतः सांगतायत, जे विधीचे विधान करतात ते सांगतायत. तर मग रघुराजा तो बाण यांना देऊन टाकतो, ब्रह्मदेवांना. आणि जेव्हा रावणाला ही बातमी समजते की मला मारणारा बाण ब्रह्मदेवाने आपल्याकडे ठेवलेला आहे, राक्षस दृष्ट असतात, त्यांचा नेहमी हेतू असतो की कसा माझा बेनिफिट होईल. तर मग रावण काय करतो, तपस्याला बसतो, ब्रह्मदेवाची तपस्या करतो, खूप घनघोर तपस्या करतो. आणि तपस्या केल्यानंतर तो ब्रह्मदेवाला जेव्हा पूर्ण प्रसन्न करतो तेव्हा ब्रह्मदेव येतात आणि ब्रह्मदेवाला म्हणतो की ब्रह्मदेव म्हणतो काय पाहिजे तुला. मग रावण म्हणतो की तुमच्याकडे तो बाण आहे माझा मृत्यूचा, तो मला वापस करा. मग कुठल्या पण देवी देवतांचं ज्यावेळेस आपण त्यांना हे करतो, प्रसन्न करतो, तेव्हा त्यांना जे वरदान मागितलं त्यांना द्यावंच लागतं. त्यांच्याजवळ असलेलं त्या कपॅसिटीने द्यावंच लागतं, आणि ते कपॅसिटी होतं ब्रह्मदेवाच्या. ब्रह्मदेवाने तो बाण त्याला दिला. रावणाने काय केलं, आपल्या महलामध्ये एक सेपरेट स्पेशल पिलर होता,
स्पेशल पोल होता, त्या पोलमध्ये हे करून जागा करून त्याला व्यवस्थित त्या बाणाला प्लास्टर करून परत फिक्स केला त्याला. आणि त्या बाणाला रोज तिथं पूजा करायचा. तो म्हटला माझा काळ आहे, आम्ही याला इथंच पूजा करत राहणार आणि कोणालाच काढणार नाही. असं चालत राहिलं. मग पण कसं असतं, घरात कितीही व्यक्तीने हे केला प्रयत्न की दुसऱ्या कोणाला कळू नये, पण घरातल्या काही स्पेशल व्यक्तीकडून त्या गोष्टी, स्पेशली पतीच्या गोष्टी पत्नीकडून हाईड होत नाहीत. पत्नीला कळतंच. मग मंदोदरीला माहिती असतं की रावणाला मारणारा बाण जो आहे तो या पर्टिक्युलर पिलरमध्ये ठेवलेला आहे. तर ही गोष्ट आपण परत येऊया. तर ह्या वेळेला मंदोदरीला माहिती असतं आणि रावणाला माहिती असतं, फक्त दोघांनाच माहिती असतं. मंदोदरी ही रावणाची सती पत्नी आहे, ज्या स्त्रियांचं स्पेशली नाव घेतलं जातं सतीत्वासाठी. त्याच्यामध्ये रावण आणि मंदोदरीचं नाव येतं. तर ही खूप पोटेन्शियल होती रावणाच्या याच्यामध्ये. प्रत्येक रावणाला विजय का मिळायची, कारण मंदोदरी खूप सती होती, त्याच्यामुळे तिला हे मिळायचं. तर पतीच्या सक्सेसमध्ये खूप मोठा रोल असतो आणि पतीचा पण पत्नीच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये रोल असतो. प्रत्येकाने एकमेकाला सपोर्ट करून पुढे जायचं असतं. तर इथं मंदोदरी तिच्या साईडने पूर्ण सपोर्ट करत असते रावणाला, त्यामुळे रावण नेहमी विजय होत असतो. तर आता माझा आजचा हेतू असा होता की तुम्हाला सगळ्यांना, आता दसरा येतोय. दसरा जो आहे उत्सव, हा दसऱ्याच्या उत्सवमध्ये जोपर्यंत आपण भगवान रामाचे जोपर्यंत आपण आपला मूळ बनवत नाही, आपला भावना बनवत नाही, तोपर्यंत दसरा निरर्थक आहे. जस्ट एक कॉमन सोशल गॅदरिंग. इट्स लाईक अ कॉमन सोशल गॅदरिंग. इफ वी डोंट रिमेंबर लॉर्ड राम इन दिस फेस्टिवल, देन द फेस्टिवल इज जस्ट सोशल गैदरिंग. तो ये जो दशहरा आ रहा है, दशहरा में 5 बड़े सिग्निफिकेंस होते हैं, 5 या 6 होते हैं जनरली. एक तो पहला है कि जो भगवान राम का विक्ट्री और रावण, जो राम का रावण के प्रति जो विजय हुआ है, ये जो अन्याय की जो सत्यता पे है विजय, सत्यता के अन्याय पे विजय है. तो ये पहला ये है. दूसरा ये है कि महिषासुर जो बड़ा डीमन था, वो डीमन का मदर काली ने वध किया था. ये दूसरा ओकेजन हुआ है दशहरे के दिन पे. और तीसरा जो है ये हुआ था कि उस दिन शमी ट्री का पूजा किया जाता है. शमी ट्री बोले तो शमी जो वृक्ष होता है, क्या बोलते पता नहीं मुझे हिंदी में, उसको शमी बोलते शायद. हाँ, शमी ट्री का उस दिन नहीं होता. तो इसका एक स्टोरी है, वो भी हम चर्चा करेंगे. और ये दिन जो है वो विद्यारंभ बोले तो स्टडीज़ के लिए बहुत अच्छा माना जाता है दशहरे का दिन. उधर से उस दिन से कोई भी शुभ विद्या जो ग्रहण करनी है, जैसे कि बड़े बड़े म्यूजिक सीखने हैं या तो कुछ भी सीखना है ना, तो ये ऑस्पिशियस दिन माना जाए, जहाँ से हम लोग इसका ये कर सकते हैं. नेक्स्ट इसमें है कि ये चीज़ दशहरे के दिन से ही जो फार्मर्स है उनका हार्वेस्टिंग शुरू हो जाता है, जो क्रॉप है ना निकलना शुरू हो जाता है. सो इसलिए ये बड़ा एक ऑस्पिशियस दिन माना जाता है. और लास्ट का जो 6 सिग्निफिकेंस है दशहरे का, वो यह है कि दशहरे के दिन में हमारे बड़े आचार्य माधवाचार्य, उनका अपीयरेंस हुआ है. माधवाचार्य सब जानते रहेंगे, हम उसी संप्रदाय में माधव गौड़िया संप्रदाय में आते हैं हम लोग, उसमें ही ये माधवाचार्य का अपीयरेंस डे माना जाता है. तो ये इसलिए 6 चीज़ों के लिए सिग्निफिकेंस है. तो जैसे हमने सुना ये स्टोरी अभी रघुवंश का, तो रघुवंश में एक राजा हुए अज. ये राजा से दशरथ का जन्म हुआ. तो दशरथ थे ना, दशरथ के दिन इसमें राज्य में सब कुछ अच्छे से सब चल रहा था, लेकिन सब कुछ होने के बाद भी उनके पास पुत्र नहीं थे. दुनिया में ऐसा होता है कि अगर हमारे पास 99% चीज़ें हैं लेकिन 1% नहीं है, तो 1% हमें सताती रहती है, वो हर वक्त हमें दुख देता रहता है. वैसे कि वो लाइफ में भगवान सब चीज़ें देते हैं, लेकिन एक चीज़ अगर नहीं मिली ना, तो हम लोग उसी चीज़ के बारे में कंटेम्पलेट करते रहते हैं. लेकिन जो भक्त है भगवान का, वो क्या करता है, उसका व्यू होता है कि जो भगवान ने हमें दिया है वो हमारे लिए पर्याप्त है. लेकिन जो कोई भक्त नहीं है, वो हर एक उसको ये चीज़ एक ना एक चीज़ में उसको डिससेटिस्फैक्शन होता है. जैसे कि रावण था, रावण के पास सब कुछ था, लेकिन फिर भी, और उसके वाइफ और उसके क्वींस भी बहुत सुंदर थे, फिर भी उसका मन मदर सीता के पास गया. क्यों गया? क्योंकि वो उसको लगता कि मेरे पास है नहीं है वो, इसलिए वो दूसरी. रावण को हर वक्त दुख था कि मेरा भाई है,
कुंभकर्ण वो हर वक्त सोते रहता है, और एक भाई है राम का, लक्ष्मण, वो कभी सोता ही नहीं है। तो उसके पास सब कुछ है लेकिन एक चीज़ नहीं है, तो वो हर वक्त डिससेटिस्फाइड रहता है। तो भगवान का जो भक्त है या भगवान के जो एसोसिएट्स है, वो जो दिया है उसमें संतुष्ट रहते हैं। संतुष्टि बहुत जरूरी है जीवन में। जब तक संतुष्टि नहीं आएगी ना, तब तक कितना भी जीवन में चीज़ें रहे हमारे, हमें कुछ सेटिस्फेक्शन नहीं होगा। हमारे सुख की चाबी हमें दूसरों के पास नहीं देनी है। हम लोग आजकल क्या सोचते हैं कि दूसरे के पास ये चीज़ है, हमारे पास ये नहीं है, लेकिन जो है उसमें सेटिस्फाइड रहना बहुत ज़रूरी है, क्योंकि हमारे इससे हमें मिला है, वो हमें उसका भगवान की सेवा में कैसे यूज़ करें, उसको कैसे बढ़ाएं, वो करना है। तो जो राजा दशरथ थे, उनके एक मित्र थे, उनका नाम था रोमपाद। वो रोमपाद जो किंग थे, वो बड़े अच्छे किंग थे और इनके मित्र थे। तो एक बार क्या होता है, जो रोमपाद किंग होते हैं, उनके किंग में एक साधु का अपमान होता है। वो साधु का जैसे ही अपमान होता है, देखिए जो भी राजा करता है उसका फल उसकी प्रजा को भुगतना पड़ता है। राजा अगर अच्छा करे तो उसकी प्रजा खुश, राजा अगर गलत करे तो उसकी प्रजा को उसका दुख भोगना पड़ता है। जैसे कि राजा को अगर उसके कोई प्रजा है, वो कोई सिन करती है, तो उसका 1/6 पार्ट राजा को भुगतना पड़ता है, क्योंकि प्रजा को भुगतना पड़ता है। तो सॉरी, जो प्रजा है वो अगर सिन करती है तो उसका 1/6 राजा को भुगतना पड़ता है। तो वैसे रेसिप्रोकल है, राजा के अच्छे कर्म प्रजा को काम में आते, प्रजा के अच्छे कर्म राजा को काम में आते। तो रोमपद महाराज से एक अपराध हो जाता है, एक साधु के प्रति डिसरिस्पेक्ट हो जाता है। तो राजा उसकी वजह से रोमपद महाराज के किंगडम में बारिश नहीं हो रही है। तो बड़ा प्रयास कर रहे, कैसे करे कैसे करे। तो फिर एक बार उनको पता लगता है कि कोई तो भी ऋषि सिंह है, अगर वो आके हमारे राज्य में यज्ञ करेंगे तो हमारे इसमें बारिश होगी। लेकिन वो जो ऋषि सिंह ऋषि है, वो बहुत मुश्किल है आना। ऋषि सिंह कौन है? ऋषि सिंह ये ऋषि है जिन्होंने कभी श्री का मुख देखा ही नहीं है, ऐसे ऋषि सिंह है। तो उनका भी एक और स्टोरी आता है कि एक बार एक ऋषि होते हैं, उनका जब भी कोई धरती पे तपस्या करता है तो तपस्या करते टाइम इंद्र का चेयर हिलने लगता है, इंद्र का जो पोजीशन है वो हिलने लगता है। तो उस टाइम पे ये जो ऋषि है वो तपस्या करने लगते हैं, तो कि इंद्र डिस्टर्ब हो जाता है। तो इंद्र क्या करता है, अप्सरा को भेजता है। जैसे ही अप्सरा को भेजता है तो इनका ध्यान विचलित कर देता है। तो वो ध्यान जैसे ही विचलित हो जाता है तो उस टाइम पे वो जो ऋषि है उनसे एक गाय हिरण को पुत्र की प्राप्ति हो जाती है। जैसे ही वो हिरण की प्राप्ति हो जाती है तो उस टाइम में एक अप्सरा का काम हो गया, अभी जो ऋषि उसका तपस्या भंग हो गया, तो वो संभालने को तैयार नहीं बच्चे को। तो ये ऋषि किसके पास रखें? तो वो क्या करता है, उसके कजिन ब्रदर के पास जाता है, बोलता है आप शादीशुदा हो, मेरे बच्चे को संभालो। लेकिन वो नहीं, मना करते हैं, वो संभालते नहीं है। फिर ये ऋषि बोलता है कि ये सब दुनिया की लेडीज़ अच्छे नहीं है, उसके मन में ऐसे भावना हो जाती है, और वो बोलता है मैं ये लड़के को पूरे लेडीज़ से अलग रखूंगा। ऐसे करके वो खुद का उसका पालन करने लगता है। और फिर जो ऋषि का जो लड़का बड़ा होने लगता है, लेकिन उसका नाम ऋषि सिंह क्यों है? क्योंकि वो हिरण से पैदा हुआ है, उसके जो व्यक्ति का उसको सिंह है, वो हिरण जैसे, तो इसलिए उसको ऋषि सिंह बोला जाता है। और वो इतना प्योर है कि उसने कभी किसी स्त्री का मुख नहीं देखा है, और वो उसको एक ही पता है, जंगल में खाना पीना है बोले तो जो कंदमूल फल जो है वही वो खा के रहता था और तपस्या करते रहता था। तो ऐसा उसका जीवन चालू रहता था। लेकिन ऐसे जो तपस्वी ऋषि है जिसने स्त्री का मुख भी नहीं देखा है, जिसका कोई ये नहीं है, उसको इसमें लाया कैसे? फिर जो राजा रोमपद है वो प्लान बनाता है, अपने राज्य से बड़े बड़े व्यंजन बना के, जो स्वीट्स और ये सब बना के जाता है, और प्लान करता है कि जब ये ऋषि सिंह ऋषि के फादर है, वो जब नहीं रहा पे रहेंगे तब ये जाके ये उनको इंट्रोड्यूस कराएगा ये फल और ये इससे। तो ये राजा रोमपद क्या करता है कि लेडीज़ को जेंट्स के ड्रेस पहना के वो भेजता है। और फिर जब ये ऋषि सिंह के फादर वहाँ पे नहीं रहते तो ये ऋषि सिंह के से ये लोग बात करते हैं
और वो लेडीज़ होने के कारण वो बहुत मीठे मीठे बात करते हैं उससे, और वो देख के वो पहली बार ऋषि सिंह का कोई लेडीज़ से बात कर रहा है और सुन रहे हैं किसी से, तो जनरली लेडीज़ आर वेरी स्वीट इन स्पीकिंग। तो वो जब स्वीट कीर्तन करते हैं, स्वीट स्वीट बोलते हैं भगवान के बारे में, ये तो इनको लगता है कि कितने अच्छे लोग हैं। और फिर वो जब वो बनाए हुए स्वीट्स, मिठाई, ये सब कुछ वो ऋषि सिंह को देते हैं, तो वो बोलता है ये फल कहाँ पे मिलते हैं। तो ये वो जो रघुपत महाराज से गए हुए जो लेडीज़ है वो उनको बोलते हैं कि ये हमारे राज्य में बनते हैं, और आपको और चाहिए तो हम आपको हमारे राज्य में आना पड़ेगा। तो बोलते हैं हाँ ठीक है हम चलेंगे। तो जब जैसे ही ऋषि सिंह वहाँ से निकल के राजा रोमपाद के राज्य में पैर रखते हैं, जैसे ही उनका इतना पोटेंसी था कि वहाँ पे पैर रखते ही बारिश होने लगती है, और बारिश होके पूरा ही होता है। लेकिन राजा रोमपाद को पता है कि अभी मैंने ऋषि सिंह को तो यहाँ पे लेके आया, लेकिन उनके फादर वहाँ पे नहीं थे। अभी अगर वो यहाँ पे आ गए, मेरे यहाँ का जो पानी का समस्या है बारिश का वो तो निपट गया, लेकिन अगर ऋषि सिंह के फादर एंग्री हो जाएंगे तो मेरे और शाप दे देंगे तो ये भी चला जाएगा, और समस्या बड़ी हो जाएगी। तो जब ऐसे सोचते हैं तो बोलते हैं अभी वो आएंगे तो मैं उनके पैरों में गिर जाऊंगा, उनसे माफ़ी मांगूंगा। और ऋषि जनरली जो है वो माफ़ी तुरंत कर देते हैं, वो बड़े दयालु होते हैं। तो जैसे ही इनके फादर को पता चलता है, ऋषि सिंह के फादर को, वो आते उधर बहुत गुस्से में रहते हैं, वो इतना गुस्से में रहते हैं कि लाल पीले हो जाते एकदम। लेकिन जैसे ही देखते हैं कि राजा उनके चरणों में है, और उन्होंने अंतर्यामी से पता चल जाता है कि क्यों इन्हें ऐसा किया, उन्होंने खुद के स्वार्थ के लिए नहीं किया, लेकिन उनकी प्रजा है, उनको बारिश नहीं है, पानी नहीं है, जो एनिमल्स है वो मर रहे हैं पानी की वजह से, तो वो उनको माफ़ कर देते। तब ये राजा रोमपाद है, उनकी एक डॉटर रहती है। राजा रोमपाद को जो डॉटर है शांता, वो एक्चुअली उनकी डॉटर नहीं है। राजा रोमपाद और किंग दशरथ ये दोनों फ्रेंड्स थे। तो दशरथ ने उनको कमिट किया था कि मेरे को जो भी पहला संतान होगा, लड़का या लड़की, मैं आपको दूंगा। तो वैसे ही इमीडिएटली वो क्या करते हैं कि अपने जैसे ही डॉटर बॉर्न होते तो रोमपाद को दे देते। तो उस टाइम पे रोमपाद राजा क्या बोलते हैं ऋषि सिंह के फादर को कि हम हमारी जो डॉटर है शांता, इसका विवाह हम ऋषि सिंह से कराएंगे। तो फिर उनका विवाह होता है, और बोलते हैं अभी इनका विवाह हो गया, अभी ये जंगल में क्यों रहेंगे, इनको इधर ही रहने दो, इधर ही रहेंगे ये लोग यहाँ पे, तो अच्छा ही रहेगा। तो फिर राजा रोमपाद को कोई संतान नहीं है, तो उनके उधर वो उनका विवाह होके वो साथ में रहते। तो राजा दशरथ को संतान नहीं है, तो फिर उनको पता लगता है राजा रोमपाद से कि अगर ऋषि सिंह आके उनके लिए पुत्र कामेष्टि यज्ञ करेंगे तो उनको संतान हो सकती है। तो फिर अभी रोमपाद महाराज के दामादी है ऋषि सिंह, तो उनको रिक्वेस्ट करते हैं कि मेरे ऐसे फ्रेंड है दशरथ, उनको संतान नहीं है, क्या आप उनके लिए पुत्र कामेष्टि यज्ञ करेंगे। तो वो एग्री हो जाते हैं। तो फिर वो आते हैं, वो यज्ञ करते हैं, और यज्ञ करते टाइम फिर यज्ञ से यज्ञ पुरुष निकलते हैं, और वो यज्ञ पुरुष एक स्वीट ऑफर करते हैं। वो स्वीट ऑफर करते ही जो दशरथ राजा के जो क्वींस है उनको स्वीट दिया जाता है। वो हाफ ऑफ द स्वीट कौशल्या को दिया जाता है, हाफ ऑफ द स्वीट कैकेयी को दिया जाता है। लेकिन सुमित्रा देखती रहती है, जस्ट कुछ डिमांड नहीं करती, और ऐसे इरिटेट भी नहीं है। वो देख के तुरंत दोनों जो क्वींस हैं वो उनसे इतने हैप्पी हो जाते हैं। देखिए यहाँ पे इतने सालों से संतान नहीं है, और संतान होने का टाइम आ गया, और वो टाइम आने के बाद भी अपने को अपॉर्चुनिटी दी नहीं जाती है। तो कोई भी एक नॉर्मल स्त्री रहेगी वो कितना डिस्टर्ब होगी कि इन दोनों को दिया गया और मेरे को नहीं दिया गया। लेकिन फिर भी सुमित्रा बिल्कुल डिस्टर्ब नहीं हुई। फिर बाद में जब दोनों देखते हैं तो दोनों अपना हाफ हाफ कोटा, देखिए यहाँ पे एक मिलने के बाद खुद का इच्छा नहीं है लेने का, कुछ भी सुख शेयर करने का इच्छा है। इसलिए भगवान उसी को ही इम्पावरमेंट देते हैं जो इम्पावरमेंट शेयर करता है, जो मर्सी शेयर करता है। बहुत से लोगों को आदत रहता है कि मर्सी अपने पास ही रखते हैं, अपने पास ही कृपा रखते हैं। नहीं, जो बांटते हैं उनको और ज़्यादा मिलता है। कृपा जितनी बांटनी चाहिए, सर्विस भी है ना, जितनी सर्विस बांटेंगे उतना ज़्यादा सर्विस मिलेगा। लेकिन ये भाव कब आएगा? ये भाव जब भी आता है जब हमारी साधना बहुत स्ट्रांग रहती है। जितना हम हमारी साधना में, हमारे भक्ति की प्रैक्टिस में स्ट्रांग रहेंगे, हमारा जप अच्छा रहेगा, हमारा रीडिंग अच्छा रहेगा, हम अच्छे से सुनेंगे, तभी हमारे में ये भावना आध्यात्मिक जागृत होगी। नहीं तो जितनी हमारी साधना वीक, उतना हमारा भक्ति में जो है चीज़ें वो हम खुद के आनंद के लिए करने का प्रयास करेंगे। लेकिन भक्ति में ऐसा है कि हम दूसरों को जितना आनंद देंगे उतना हमें ज़्यादा खुशी होती है। त्याग में जो भक्ति का आनंद है वो हमारे खुद के उपभोग में नहीं है। क्योंकि अभी हमारे पास हमने देखे जो भी साधु है वो हमसे ज़्यादा खुश है।
अभी शुद्धा बाबू को देखेंगे हम लोग, या तो और भी ब्रह्मचारी को देखेंगे, तो वो ज़्यादा खुश है, क्योंकि वो देते रहते, हर वक्त जो भी कृपा है बांटते रहते, इतना कृपा बांटते हैं। उनका कृपा का जो डिस्ट्रीब्यूशन है, यही हमारा सत्संग का ये फल है। जैसे ही हम लोग देखते हैं कि ये जो सुख है क्यों बांट पा रहे हैं, क्योंकि उनका साधना बहुत स्ट्रांग है। इतना तपस्या करते हैं लोग, इतना तपस्या करते हैं। अभी कुछ दिन पहले मेरा बात हुआ प्रभु जी से, प्रभु जी बोले ये भक्त संकट में, इसके लिए मैंने जप किया। मैं इतना सोच के हैरान हो गया कि मतलब वो भक्तों को पता भी नहीं है कि वो भक्त संकट में है, वो सिर्फ प्रभु जी से रिलेट करते, लेकिन प्रभु जी इतना हर एक के लिए इतना प्रयास करते हैं कि इतना दे पाए। उतना क्यों कर पाते, क्योंकि उनका साधना उतना स्ट्रांग है। और हम उनको अगर हमारे ट्रू गुरु मानते हैं तो हमें भी वैसे ही करना है कि हमारा साधना स्ट्रांग रखना है, और हमारे साधना स्ट्रांग रख के हमें देना है कृपा, दूसरों को बांटना है। कैसे बांट सकना है बोले तो जस्ट उनका इंस्ट्रक्शन फॉलो किया तो डन। आपण जर त्यांच्या आज्ञेचं पालन केलं, त्यांच्या मूळचा आपण प्रयत्न केला की त्यांच्या मूळमध्ये आपण फॉलो करण्याचा, तर त्यांची एक मोठी सर्व्हिस आहे। पण ही केव्हा येईल, जेव्हा आपली साधना स्ट्राँग असेल, आपला जप स्ट्राँग असेल। 16 माळा झाल्या म्हणजे सर्वस्व नाही, 16 माळांपेक्षा जास्त जप झाला पाहिजे, 16 माळा पण चांगल्या क्वालिटी झाल्या पाहिजे, आपल्या पुस्तकांचं रीडिंग झालं पाहिजे व्यवस्थित। जेव्हा आपण हे करू तेव्हाच तो मूड जागृत होईल, नाहीतर असं शक्य नाही सहज। आणि आपली परीक्षा होत राहील नेहमी। ज्यावेळेस आपण सगळ्या भक्तांसमोर असतो त्यावेळेस आपण चांगला भक्त राहण्याचा प्रयत्न करतो, पण आपण ज्यावेळेस एकटा असतो त्यावेळेस आपली खरी परीक्षा असते, की ज्यावेळेस ॲल्युरमेंट येतं त्यावेळेस आपली टेस्ट होते। जसं की आता कुठली पण इंद्रिय भोगाची संधी मिळते आपल्याला, आपण एकटा असताना, त्यावेळेस आपण आपल्याला भगवंताने आपल्याला बघत असतात की अरे ही व्यक्ती तिचा उपयोग घेते का तिला सेवेत लावते। जसं की काही समजा एखाद्या वेळेस खाण्याचा स्वीट पदार्थ येतो, हा एक व्यक्ती स्वतःसाठी ठेवतो का हा दुसऱ्यांना देतो, किंवा एखाद्या वेळेस काही अशी क्रेडिट घेण्याची संधी येते काही वेळेला, की असं अनाऊन्स केलं जातं की ह्या भक्तांनी ही सेवा केली। तुरंत आपल्या मनामध्ये आपण स्वतःला चेक केलं पाहिजे की खरं ही सेवा मी एकट्यानेच केली, काहीच्यात आणखी पण भक्त होते। लगेच आपण म्हटलं नाही प्रभूजी हे भक्त पण होते, हा जो भाव आहे ना हा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली स्वतःच्या याच्यावरती चेक केला पाहिजे, तेव्हाच खरं भक्तीमध्ये आपण प्रगती करतो असं समजलं पाहिजे। असं म्हटलं जातं की जसं जसं भक्तीत प्रगती करत जातो तसं तसं तो स्वतःला त्याच्यातले जास्त दुर्गुण दिसायला लागतात आणि भक्तांमधले सद्गुण दिसायला लागतात। जसं जसं भक्त प्रगती करत जातो तसं तसा त्या जपातला रस वाढत जातो, तसं तसं त्याचा भाव दुसऱ्यांना सेवा करण्याचा वाढत जातो आणि स्वतःची सेवा करण्याचा कमी होत जातो। आपण स्वतःला चेक केलं पाहिजे नेहमी, माझा भाव तसा होतोय का, मला हे मी क्रेडिट घेण्यासाठी करतोय का, मी मान सन्मान घेण्याचा प्रयत्न करतोय का। असं जर असेल तर आपल्याला स्वतःलाच आपली प्रगती कळत जाते आणि आपण चेक करू शकतो की खरंच आपण प्रगतीपथावर आहे की आपल्याला काहीतरी इंटरव्हेन्शन गरज आहे, बाहेरच्या एक्सटर्नल कोणाची तरी गरज आहे आपल्याला करेक्ट करण्याची। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो अहंकार आहे हा आपण चेक केला पाहिजे की जेव्हा आपल्याला करेक्शन येतात, आपल्याला जेव्हा करेक्ट केलं जातं तर ते करेक्शन आपण कसं घेतो, ते आपल्याला हर्ट होतं का आपण म्हणतो की नाही हे मला प्रेम करतात म्हणून मला हे करेक्ट करतात। आजकाल कोणी कोणाच्या जीवनात लक्ष द्यायला तयार नाही आहे। आपण बघतो, आपण विचार बघत असतो बाहेर सोसायटीमध्ये बघाल की समोरचा मुलगा दारू पित असेल, सिगारेट पित असेल, तरी शेजारी व्यक्ती काय म्हणत नाही, म्हणजे आपलं थोडीच आहे, दुसरंच आहे, याला काय होऊ देत। पण कोणी जर त्याला सांगितलं नाही करू नको, हे चांगलं नाही तुझ्यासाठी, तर त्याचं खरं वेलविशर आहे, खरं त्याचा ट्रू इंचिंतक आहे। तसं भक्तीमध्ये सुद्धा कोणी आपल्याला करेक्ट करत असेल, कोणी आपल्याला समजत असेल तर तो आपला खरा हितचिंतक आहे। तर हे आपल्याला समजेल केव्हा, जेव्हा आपली साधना स्ट्रॉंग असेल तेव्हा। नाहीतर नेहमी फॉल्स इगोने काय होतं, अहंकाराने काय होतं की ह्या व्यक्तीला मला नेहमीच चुकीचं सांगायला, हा व्यक्ती मला नेहमीच करेक्ट करत, ही जर भावना असेल तर आपण स्वतःला चेक केलं पाहिजे, नाही काहीतरी आपल्या भक्तीमध्ये चुकीचं आहे। तुम्ही सगळे महान बघतात, हे स्वतःविषयी मी बोलतोय, माझ्याविषयी, पण हे फक्त मी चेक बॅलन्स याच्यासाठी सांगतोय की आपण विसरतो वारंवार, म्हणून ह्या गोष्टी आपण परत परत आपल्याला स्वतःला चेक करण्यासाठी आपण हे केलं पाहिजे। तर इथं आपण बघतो की सुमित्राला जरी ते मिळालं तरी ती हॅपी होती, पण जेव्हा दोघांनी बघितलं की हिच्या मनामध्ये काहीच नाही, लगेच दोघांचा अर्धा शेअर काढून त्यांना दिला। आणि जेव्हा ते घेतात तेव्हा आपण बघतो की मग त्यांना नंतर गर्भप्राप्ती होते आणि सुंदर 4 बाळांचा जन्म होतो, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। तसं बघितलं तर पहिले जन्म होतो लॉर्ड रामचा, लॉर्ड राम जन्माला येतात आणि लॉर्ड राम जन्माला नंतर एक आणखी स्टोरी येते। एक वेळेस काय होतं की राजा दशरथाच्या राज्यामध्ये शनीचा एंट्री होणार असते रोहिणीमध्ये, रोहिणी नक्षत्रामध्ये, आणि रोहिणी नक्षत्रामध्ये शनीची एंट्री झाली म्हणजे 11 वर्षासाठी शनी यांच्यामध्ये राहणार आणि 11 वर्षासाठी पूर्ण सगळीकडे दुष्काळ पडणार। तर जेव्हा त्यांना कळतं की असं होणार आहे, राजा दशरथ खूप पॉवरफुल होते, ते जाऊन डायरेक्टली त्यांनी शनी लोकांवरती अटॅक केला
पण शनी लोकांवरती अटॅक केल्यानंतर शनी लोकांवरती कुठलंच अस्त्र चालत नाही. मग शनी येतो बाहेर आणि शनी एका याने फक्त जोरात आवाज करतो आणि तेवढ्याने दशरथ महाराज बेहोश पडतात आणि ते खाली येतात. आणि ते जेव्हा खाली यायला लागतात धर्तीवरती ते त्या बेहोश अवस्थेमध्ये, तर ते हे काय होणार. मग त्यावेळेस काय होतं की जटायू नावाचे जे पक्षी असतात ते दशरथाला आपल्या पाठीवरती अलगद अगदी खाली आणतात आणि त्यांना याच्यापासून वाचवतात. आणि जेव्हा त्यांना होशमध्ये आणलं जातं दशरथाला, त्यावेळेस ते म्हणतात काय झालं आहे. मग त्यावेळेस जटायू त्यांना एक्सप्लेन करतात की तुम्ही बेहोश पडलेलात आणि तुम्ही पडत होतात, तर मी तुम्हाला हे केलं. तो त्यांच्याविषयी दशरथ राजा त्यांच्याविषयी इतके ग्रेटफुल होतात, त्यांच्याविषयी ते इतके कृतज्ञ होतात की तुम्ही माझा जीव वाचवला म्हणून. ते म्हणतात की तुम्हाला जीवनात मी काहीतरी मदत करेल, तुम्हाला माझी पहिली संतान मी देणार म्हणे. एवढं त्यांना कमिट करून टाकतात. माझा पहिला पण जो पण पुत्र होईल तो मी तुम्हाला देणार. आज एक व्यक्ती आहे ज्याला संतान नाही, पण ते म्हणतात की जेव्हा पण मला संतान प्राप्त होईल तेव्हा मी माझा पहिला पुत्र मी तुम्हाला देणार. विचार करा, एका पक्षाला एक हे कमिट करतात. आणि परत जातात शनीकडे. आणि त्याचे जेव्हा शनीकडे जातात तर त्याच्याविषयी 2 वेगवेगळे व्हर्जन आहेत त्या कथेचे. तर शनीशी ते म्हणतात की गरुडचे हे जटायू सांगतात त्यांना की शनीला तो तुम्ही परास्त करू शकत नाही, हरू शकत नाही, पण तुम्ही शनीला प्रसन्न करू शकता त्यांची प्रार्थना करून. तर ही एक आख्यायिका आहे. मग ते जातात आणि शनीची प्रार्थना करतात. शनी खूप खुश होतात त्यांची प्रार्थना ऐकून आणि ते म्हणतात की मी तुमच्या राज्यात येणारच नाही. त्यामुळे आपण बघतो की आतापर्यंत जो राजा दशरथाच्या कृपेने दुष्काळ पडला नाही, पाण्याचा कधीच नाही, तर खूप दुष्काळ पडला असता. तर हे दशरथांची कृपा आहे सगळ्या जनरेशनवरती आतापर्यंत की शनी हा येत नाही म्हणून रोहिणी नक्षत्रामध्ये आपल्याला पाऊस येतो आणि आपण हे करतो. तर दुसरी आख्यायिका अशी आहे की शनी ज्या वेळेस बघतो की एक व्यक्ती आहे धर्तीवरची, ती माझ्याशी एवढ्या विग्रसली फाईट करते, तर ते फाईटने प्रसन्न होऊन ते दशरथाला म्हणतात की मी तुमच्या राज्यात एंट्री करणार नाही. तर ही दुसरी आख्यायिका सांगितली गेली. तर जेव्हा शनी प्रसन्न होऊन हे खाली येतात, मग खाली आल्यानंतर ती दुष्काळ पडत नाही, सगळ्या गोष्टी चालतं. आणि परत आपण त्या स्टोरीला येऊया की जिथं दशरथाला 4 मुलांचा जन्म होतो आणि त्यावेळेला सेनेच्या ज्या दशरथाच्या ज्या राज्याच्या बॉर्डरवरती आहे एक मोठं जटायू नावाचा पक्षी तो थांबलेला असतो. आणि हा राजाला जेव्हा पुत्र होतं, दशरथाला पुत्र होतं, तर दशरथ राम त्यांचा पहिला पुत्र त्याला तुरंत उचलतात. ते जिथून जन्म झाला तिथून अगदी कोमल अवस्थेमध्ये त्याला घेऊन जातात आणि जाऊन जटायूला अर्पण करतात. म्हणतात की हा माझा पहिला पुत्र, हा तुम्हाला घ्या. आणि जटायू ते बघतो, मग तेव्हाच ती म्हटली जाते की रघुकुल प्रीत जाई, प्राण जाय पर वचन न जाई. जे वचन दिलेलं दशरथाने ते वचन पूर्ण करण्यासाठी ते येतात आणि जटायूला ते अर्पण करतात रामाला. पण जटायू म्हणतो की मी तर पक्षी आहे, मी काय यांचा सांभाळ करणार, यांचा सांभाळ तुम्हीच करा आणि नंतर ज्यावेळेस गरज पडेल तेव्हा मला द्या तुम्ही म्हणतो. तर आपण बघतो की दशरथाने त्यांचं वचन पाळलं आणि पूर्णपणे हे दशरथ रामाला वापस घेऊन येतात, त्याचं संगोपन करतात. पण हृदयामध्ये त्यांना माहिती असतं की राम माझा मुलगा नाही. खूप प्रेम असतं रामावरती, पण त्यांना माहिती असतं की हा जटायूचा पुत्र आहे. त्याच्यामुळे आपण बघतो ज्यावेळेस अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळेस जटायूचा अंत्यसंस्कार कोण करतं, भगवान राम करतात. आणि दशरथाचा अंत्यसंस्कार कोण करतं, भरत करतो. त्यांचा दुसरा पुत्र जो आहे, पहिला पुत्राचा जन्म होतो लॉर्ड रामचा आणि दुसरा पुत्र जो होतो त्याच दिवशी संध्याकाळी तो भरतचा होतो. आणि दुसऱ्या दिवशी मग भरत आणि शत्रुघ्न आणि लक्ष्मणाचा जन्म दुसऱ्या दिवशी होतो. 9मीला दोघांचा, रामाचा आणि भरताचा जन्म 9मीचा आहे आणि 10मीला लक्ष्मण आणि शत्रुघ्नाचा जन्म आहे. तर लक्ष्मण हे यांच्या सेवेमध्ये असतात. तर आपण बघतो की भरत ज्यावेळेस लॉर्ड राम त्यांच्या याला जातात वनवासाला, त्यावेळेस त्यांचा जो अंत्यसंस्कार आहे हा भरत करतात. तर असा जन्म वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस हे राम आणि लक्ष्मण हे सगळे त्यांची हळूहळू वाढत असतात, त्यावेळेला एक वेळेला यांचे जे रघुवंशाचे जे आचार्य आहेत, कुलगुरू आहेत, ते येतात तिथं. कोण आहेत त्यांचे कुलगुरू, विश्वामित्र मुनी. आणि विश्वामित्र मुनी येतात आणि ते म्हणतात की मला ॲक्च्युली विश्वामित्र मुनी जे त्यांची पण एक स्टोरी आहे खास, की ते आधी राजश्री होते आणि ब्रह्मर्षी नव्हते.
ते राजे ऋषी होते पण ब्रह्मऋषी नव्हते, पण त्यांना नेहमी तीच खंत असायची की मला का नाही. मग ते प्रयत्न करायचे की असं काय आहे की वशिष्ठ हे राजे ब्रह्मऋषी आहेत पण मी ब्रह्मऋषी नाही आहे. तर त्यांना कळलं की त्यांच्याकडे एक गाय आहे, ते गाय कामधेनू आहे, त्याच्यामुळे ते काही पण करू शकतात. मग खूप तपस्या करून आपल्याला माहिती आहे स्टोरी कसं मेन काय ते परत हे होतं. मग नंतर फायनली त्यांना ब्रह्मऋषीचं पद दिलं जातं. तर जेव्हा विश्वामित्र मुनी येतात तर ते म्हणतात की मला यज्ञ करायचं आहे पण माझ्या यज्ञामध्ये खूप डिस्टर्बन्स करतात म्हणे राक्षस लोक. वास्तविक विश्वामित्र मुनी स्वतः केपेबल होते त्या राक्षसांचा वध करायला, पण बऱ्याच वेळेला काय होतं गुरु आणि भगवंत असं त्यांचं प्लॅनिंग असतं की ते त्यांच्या भक्तांना क्रेडिट देण्याचा प्रयत्न करतात. नेहमी बघतो मी, आपण जर बघितलं शास्त्रामध्ये तर त्यांना नेहमी त्यांच्या भक्तांना गुणगान करायचं असतं. तर विश्वामित्र मुनींना सुद्धा भगवान रामाला काहीतरी अर्पण करायचं असतं, म्हणून मग ते एक काहीतरी रिझन घेऊन त्यांच्याकडे येतात आणि दशरथाला मागतात. त्यांचे नवीन आता सध्याची दशरथांना मुलं झाली आहेत आणि ते अजून तयार पण नाही आहेत पूर्णपणे, तरी पण विश्वामित्र म्हणतात की मला यांना घेऊन जायचं आहे. कशासाठी न्यायचं आहे तर म्हणे मारीच सुबाहू हे नावाचे राक्षस आहेत म्हणे, हे मला माझ्या यज्ञामध्ये मलमूत्र टाकतात आणि माझ्या यज्ञ भंग करतात, तर मला यांचं हे करायचं आहे. मग दशरथ मी येतो ना स्वतः, मी दशरथ आहे. दशरथ म्हणजे काय 10 दिशेने हल्ला करू शकता असे व्यक्ती. पण विश्वामित्र म्हणतात नको, विश्वामित्र मुनी म्हणतात नको, मला राम आणि लक्ष्मणच पाहिजे. मग दशरथाच्या हृदयावरती अगदी आघात झाल्यासारखं वाटतो. दशरथ खूप प्रेम करत असतात आपल्या, आणि लहान मुलांना आपण कुठे सांगितलं की सर्व्हिसला इथं पाठवावं तर किती अवघड आहे ना. आपण आपल्या मुलांना म्हटलं कुठे सर्व्हिस जावं आणि एकटं जावं, आपण सोबत नाही, तर किती आपल्याला अवघड वाटेल. पण मग त्यावेळेला ते त्यांचे गुरु असतात वशिष्ठ, त्यांच्याशी कन्सल्ट करतात की काय करूया. वशिष्ठ मुनी म्हणतात जाऊ देत बिंदास. जे विश्वामित्र मुनी स्वतः केपेबल आहेत ते यांची रक्षा आरामात करू शकतात, आणि हे सेवेसाठी आलेत राम लक्ष्मणच्या. यांनी काही यांना काम द्यायला नाही आलेत, यांना काही सेवा द्यायला नाही आहेत, यांच्या सेवेसाठी आलेत. एक शब्द साधूचा फक्त तेवढा ऐकतात आणि वशिष्ठांचा ऐकून दशरथ मान्य करतात. आणि मग राम लक्ष्मण जातात, आणि राम लक्ष्मण जसं जातात तिथं बघतात की हे राक्षस खूप हे करतायत. तर तुरंत राम लक्ष्मण त्यांच्या बंदोबस्त करतात. त्यांना मारीचला इतका दूर पाठवून देतात की तो 6 महिन्यापर्यंत बेहोश असतो, आणि हे सुबाहूचा वध करून टाकतात. कारण तेव्हा दुसरं एक राक्षसी पण येते, तिचा पण वध करतात. तर एवढे पॉवरफुल असतात ते की हे करून टाकतात. आणि हे केल्यानंतर राम लक्ष्मण परत पुढे विश्वामित्र मुनीसोबत समोर चाललेत ते. मग त्यांना असं कळतं की मिथिला नावाचं राज्य आहे, तिथं स्वयंवर अरेंज केलेलं आहे. तर राम लक्ष्मण यांना सांगितलेलं असतं दशरथाने की तुम्ही जा आणि जे सांगतील विश्वामित्र मुनी ते तुम्ही करायचं. मग तेव्हा जातात तेव्हा तिथं स्वयंवर केलेला असतो. स्वयंवरामध्ये एक मोठी अट असते की तिथं एक धनुष्य असतो, त्या धनुष्याला रोप लावायचा असतो. तर धनुष्याला रोप लावायचा असतो, तर तो धनुष्य इतका पॉवरफुल असतो की त्याला हजारो क्षत्रिय मोठ्या याच्यामध्ये उचलून मूव्ह करायचे, तर त्याला उचलणंच अवघड होतं. तर खूप राजे आलेले तिथं, आणि त्यांनी प्रत्येकाने प्रयत्न केला. जवळपास 1 महिना स्वयंवर चालला, कोणीही राजा त्याला उचलू शकला नाही. मग शेवटी हे सगळे राजे जे आहेत यांनी प्लॅन केला की हे सगळे आपल्या सगळ्यांचं आपलं इन्सल्ट करायसाठी असं कंडिशन टाकलेली. मग ते म्हटले की आपण सगळे मिळून अटॅक करूया ह्याच्यावरती, मिथिलेवरती. मग ते असा विचार करतात. तेव्हा विश्वामित्र मुनी राम आणि लक्ष्मण यांना घेऊन येतात, आणि राम आणि लक्ष्मण यांना जसं घेऊन येतात त्या ठिकाणी, तर राम अगदी एफर्टलेसली त्या धनुष्याला पहिले वंदन करतात. वंदन केल्यानंतर सहजच त्याला उचलतात आणि त्याला दोरी लावायचा प्रयत्न करतात. तेवढ्यात तो मुडतो. जसा धनुष्य मुडतो तसा इतका जोरात आवाज होतो, इतका की असं वाटतं की वीज कडकडली अगदी, आणि सगळीकडे हा आवाज ऐकायला येतो. इतका जोरात आवाज असतो की अक्षरशः प्रत्येकजण स्तब्ध होतो. काही तर भीतीने अगदी हे होऊन गेलेले असतात. आणि हा आवाज जातो परशुरामाकडे सुद्धा. परशुरामाला लगेच कळतं की आपला जो शिवधनुष्य आहे हा ब्रेक झालेला आहे. लगेच परशुराम तिथे येतो, आणि परशुराम खूप अँग्री असतात. परशुराम इतके अँग्री असतात की ते
क्षत्रियांना त्यांनी 21 वेळा पूर्ण पृथ्वी पूर्ण क्षत्रियांनी साफ केलेली. पण त्यांची एक अट होती नेहमी की कुठल्याही क्षत्रियाला ते 3 कंडिशनमध्ये मारणार नाही. पहिली कंडिशन म्हणजे जर तो क्षत्रिय लग्न करत असेल तर त्याला ते मारणार नाही. दुसरं म्हणजे जर एखादा क्षत्रिय स्त्रियांनी वेढलेला असेल तर ते मारणार नाही. आणि तिसरं म्हणजे एखादा क्षत्रिय जर कधी समजा तिसरी कंडिशन विसरलो, 3 कंडिशन होत्या, तर 2 कंडिशन आहेत आणि तिसऱ्या कंडिशन, या 3 कंडिशनमध्येच ते फक्त क्षत्रियाला मारणार नाहीत, बाकी ते क्षत्रियाला मारून टाकायचे. त्याच्यामुळे जेव्हा पण ते राजा दशरथाला मारायला यायचे तेव्हा राजा दशरथ प्रत्येक वेळा नवीन लग्न करायचे. त्यामुळे राजा दशरथला खूप क्वीन्स होत्या राजा दशरथाला. तर आता ते बघतायत की एक क्षत्रिय मॅरेज होतोय आणि तिथं ते म्हणले माझा धनुष्य कोणी मोडला. कोणाला मृत्यूचा भीती नाही, ते अगदी रागावलेले असतात, खूप तीव्र हे नाही असतात. आणि जेव्हा ते बघतात मग राम अगदी प्रेमळ, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांचा ऑटोमॅटिक राग कमी होतो, पण तरी ते एवढं हे होत नाही. मग राम त्यांची प्रशंसा करतात परशुरामाची आणि त्यांनी जो युद्धाला ललकारलेलं असतात तर ते ॲक्सेप्ट करतात आणि त्यांच्यात छोटंसं युद्ध होतं. पण नंतर ज्यावेळेला हे होतं त्यावेळेला राम म्हणतात की आता हा बाण तर मी काढलेला आहे, हा कुठे जाऊया. मग त्यावेळेला ते परशुराम म्हणतात की याच्याने माझे जे अहंकारी जे माझी तपस्या आहे याचा भंग होऊ दे पूर्णपणे आणि मला पूर्णपणे हे होऊ दे. मग त्यावेळेला राम सोडतात आणि ते हे होतं, तेव्हा शांत होऊन जातात आणि हे होतं. तर ह्या सगळं युद्ध झाल्यानंतर हे झाल्यानंतर ज्यावेळेला स्वयंवर जिंकलं रामाने आणि आता मदर सीता त्यांना गार्लँडिंग करणार, त्यांना हार घालणार, त्यावेळेस ते म्हणतात थांबा. मर्यादा राम हे जे आहेत हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, मर्यादा कधीच त्यांनी भंग केले. ते म्हटले माझ्या वडिलांच्या परमिशनशिवाय मी लग्न करू शकत नाही. मदर सीता इतक्या वर्षापासून ती वाट बघते आणि सगळे राजे जे करू शकले नाही अशी गोष्ट भगवान रामाने केली आणि त्यावेळेला भगवान राम म्हणतात थांबा. तर असं म्हटलं जातं की भगवान राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जोपर्यंत आपण मर्यादा पुरुषोत्तमचं पूर्णपणे कॅरेक्टर समजत नाही तोपर्यंत आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण आहे त्यांची लीला आपण समजूच शकत नाही. जे आपण भागवतम वाचतो, भागवतममध्ये एका श्लोकामध्ये रामायणाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. रामायणामध्ये किती श्लोक आहेत कोणाला माहिती? रामायणामध्ये 24,000 श्लोक आहेत. किती? 24,000 श्लोक आहेत. भागवतमध्ये किती श्लोक आहेत? 18,000 बरोबर. भगवद्गीतेत 700. ओके गुड, अभ्यास आहेत सगळे. चला तर जर कधी समजा परीक्षित महाराजांच्या वेळेला ज्यावेळेस 9वा स्कंद सुरू झाला, पहिले सगळे अध्याय 9 अध्यायापर्यंत अध्याय 3.5 दिवस लागले परीक्षित महाराजांना ऐकायला. किती दिवस लागले? 3.5 दिवस. आणि जर कधी समजा परीक्षित महाराजांना पूर्ण 24,000 श्लोक ऐकायचे आहेत आणि त्यांच्याकडे 7च दिवस आहेत, तर कसं शक्य आहे? पूर्णपणे त्यांचं होणारच नाही भागवतम ऐकून. कारण पहिले 3.5 दिवसमध्ये 9 स्कंद ऐकलेत, 9वा स्कंद चालू आहे आणि पुढच्या उरलेल्या 3.5 दिवसामध्ये त्यांना भगवान कृष्णाच्या पूर्ण लीलांचं स्मरण करायचं आहे आणि 11वा आणि 12वा स्कंद पण ऐकायचं आहे आपले यांच्याकडनं, सुखदेव गोस्वामींकडनं. तर कसं शक्य? म्हणून रामायणाचं आपण जर बघितलं तर जास्त वर्णन नाही आहे याच्यामध्ये श्रीमद भागवतामध्ये. फक्त 2च अध्याय दिलेले आहेत. तेच कारण आहे, कारण त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या पूर्ण लीलांचं हे करायचं आहे. तर असं म्हटलं जातं की आपण मर्यादा पुरुषोत्तम रामाचं ज्यावेळेस पूर्ण चरित्र आपण ऐकतो जीवनामध्ये त्यावेळेसच आपण भगवान कृष्णाच्या पूर्ण लीला अंडरस्टँड करू शकतो. अदरवाईज आपण ते खूप चीपली घेऊ, आपण ते समजू शकणार नाही. बऱ्याच लोकांना रासलीला ऐकायचं खूप इच्छा असते, पण रासलीला एवढं सोपं नाही समजणं. त्यासाठी आधी मर्यादा आली पाहिजे, हे केले पाहिजे, तेव्हाच आपण हे करू शकतो. भक्तांमध्ये पण काय होतं की बऱ्याच वेळेला आपण भक्तांना अगदी चिपली घेतो, अगदी सहज घेतो, पण भक्त खूप रेअर आहे. खरं सांगू का, ज्यावेळेला करोनाचा काळ आलेला ना, मला असं सफोकेशन झालेलं, असं वाटतं की मी मरतो का काय इतकं भक्तीमध्ये, असं परिस्थिती झाली होती. अमेरिकेमध्ये असताना एकही भक्त दिसत नव्हता, मंदिरं बंद होती आणि मला काहीही कळत नव्हतं की काय करावं, कसं भक्तांचा संघ कसा घ्यावा,
कारण जपात रस येत नव्हता, असं मला फक्त बीट्स फिरत होते आणि घराच्या बाहेर पडू शकत नाही, काहीच करू शकत नाही. मग शेवटी मी बोस्टन टेम्पल प्रेसिडेंटला फोन केला की म्हटलं मला काहीतरी सेवा करायची, म्हटलं ऑनलाईन काहीतरी करता येईल का. मग प्रभूजी म्हणले आपल्या भक्तांना म्हणे आता सध्या काही सत्संग होत नाही, तुम्ही ऑनलाईन सेशन चालू करा म्हणे. मग त्यावेळेला मी ऑनलाईन सेशन चालू केले. रोज सेशन, अक्षरशः रोज क्लास द्यायचो. वेगवेगळ्या क्वालिटीज, वेगवेगळ्या भगवंताच्या लीला आहे ते. आणि मग जेव्हा मी भक्तांशी कनेक्ट झालो, पहिल्या दिवशी मी ज्यावेळेस पहिलं सेशन दिलं, त्या सेशननंतर माझ्या जपामध्ये काहीतरी प्राण आला. नाहीतर बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की साधनेशिवाय आपण सर्व्हिसला ॲप्रिशिएट करू शकत नाही आणि सर्व्हिसशिवाय साधनेमध्ये दम येत नाही. म्हणजे जसं की डॉक्टर म्हणतात की तुम्हाला औषध तर आवश्यकच आहे, पण औषधासोबत तुम्हाला काही पर्टिक्युलर एक्सरसाइज पण केली पाहिजे, तेव्हा तुम्ही पटकन बरे होणार, त्यावर कुठे हे होणार. तसं आपण भक्ती करताना सर्व्हिस पण गरजेची आहे आणि सर्व्हिससोबत आपली साधना पण गरजेची आहे. तर दोघं ज्यावेळेस इम्बॅलन्स होतात ना, तेव्हा भक्तीमध्ये केव्हाच होतो. दोघं गोष्टी बॅलन्स पाहिजे. जसं की एकदा काय झालं, एका साधूंना वाटलं की आपण आपल्या ज्या एरिया आहे त्या एरियामधल्या सगळ्यांना काहीतरी सेवा द्यावी. मग त्यांनी काय केलं, एक महान यज्ञाचं अभिषेकाचं आयोजन केलं की आपण महान अभिषेक करूया, भगवान कृष्णाला मोठा अभिषेक करूया. मग ते अभिषेक करायचं तर सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट कसं होणार. मग त्यांनी एक प्लॅन केला की आपण सकाळी मोठ्या पहाटे अगदी ज्यावेळेस अंधार असतो त्यावेळेला सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरातून ज्याला जेवढं शक्य होईल तेवढं दूध द्या आणायचं. तर सांगितलं गेलं, अनाऊन्समेंट करण्यात आली की गावामध्ये रथ फिरणार, बैलगाडी फिरणार आणि बैलगाडीमध्ये एक मोठं पात्र राहणार. त्या पात्रामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या कपॅसिटीने दूध आणायचे. तर अंधाऱ्या रात्री सकाळी ते गाडी फिरते आणि गाडी फिरताना त्या पात्रामध्ये प्रत्येकजण ज्याच्या कपॅसिटीने जसं दूध टाकायचं आहे. तर टाकताना प्रत्येकजण विचार करतो एवढे लोक आहेत, मी पाणी टाकलं तर ते सपाटून जाईल, त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. प्रत्येकजण येतं पाणी टाकतं, प्रत्येकजण येतं पाणी टाकतं आणि साधूचा जो प्लॅन असतो प्रत्येकाला एंगेज करण्याचा तो फेल होऊन जातो. आणि शेवटी ज्यावेळेस दिवस उजळतो आणि सगळे म्हणतात की चला आता दूध आणले सगळ्यांनी, चला आपण यज्ञ करूया, या अभिषेक करूया, बघतो तर सगळं पाणीच पाणी. तसं भगवंताच्या सेवेमध्ये जर एखाद्या महान भक्तांनी ठरवलं की आपण ही काही सर्व्हिस करायची, पण प्रत्येकाने जर अंग काढून घेतलं तर तो प्रोजेक्ट फेल होतो, ती सर्व्हिस फेल होते. तसं आपल्यासाठी भक्त वेगळं प्लॅनिंग करत असतात आणि आपण जर पूर्ण मन लावून त्या सेवेमध्ये उतरलं नाही ना, तर त्या भक्ताचं डिससॅटिस्फॅक्शन, त्याचं अनसॅटिस्फॅक्शन तर होतंच, पण आपली जी प्रगती करायची संधी आहे ही पण निघून जाते. तर ज्या त्या महान भक्तांनी अभिषेकाचा प्लॅन केलेला हा पूर्ण फेल झाला. तसं इथं भक्तांमध्ये आपण जे जे उपक्रम करतो, जे जे सेवा करतो, ह्याच्यामध्ये काही होणार नाही आहे दुसरं कोणाचं नुकसान, आपलं स्वतःचंच नुकसान होणार आहे. जर आपण होल हार्टेडली याच्यात इन्व्हॉल्व नाही झालं, पूर्ण पार्टिसिपेट नाही झालं, तर आपलं स्वतःचंच लॉस आहे. आपण जी आध्यात्मिक प्रगती करायची संधी आहे ही गमावून बसू. त्यासाठी आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे पूर्णपणे आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण कसं पार्ट होऊया या ॲक्टिव्हिटीचा. आता कुकिंगच्या सर्व्हिसेस आहेत, बऱ्याच सर्व्हिसेस येतात, त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण विचार करतो अरे मी नाही गेलं तर एकट्यानं काय फरक पडतं. नाही, असं नसतं. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन वेगवेगळं असतं आणि भगवंत प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन मानतात. जसं की ज्यावेळेला ब्रिजचं काम चालू होतं त्यावेळेला हनुमानजी त्यांच्या कॅपॅसिटीने मोठे मोठे पर्वत आणायचे आणि त्या करताना छोटीशी खारुताई यायची आणि थोडं थोडं तिच्या तोंडामध्ये जेवढं हे बसेल मातीचे कण तेवढे बसून ते टाकायचे आणि हे सगळे वानर डिस्टर्ब व्हायचे की ही मध्ये येते आणि आम्हाला आमचं काम करता येत नाही, आम्ही सेवा करता येत नाही. मग ज्यावेळेस ती कंप्लेंट भगवान रामाकडे गेली तर भगवान राम म्हटले की तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीने सेवा करतायत, तुम्ही जेवढे मला प्रिय आहात तेवढा हा हे एवढे खारुताई पण मला तेवढीच प्रिय आहे. स्क्विरल इज ऑल्सो इक्वली डिअर टू मी ॲज लॉंग ॲज you are dear to me in terms of your capacity. Everyone can do their service as per their capacity, but I am equal to all in all services, all aspects. तर ज्या वेळेला त्या साधूने बघितलं की ही कॅपॅसिटीनुसार सर्व लोक करत नाही, शेवटी ते हताश झाले आणि निघून गेले आणि त्यांची प्रगती खुंटली. तसं बरेच भक्त ह्या इथं सेंटरला खूप प्रयास करून राहिले. तर प्रत्येकाने आपल्यापर्यंत जेवढा प्रयत्न सपोर्ट करता येईल, आपल्याला स्वतःलाच माहिती आहे आपण पूर्ण जगाला चीट करू शकतो, आपण स्वतःला चीट नाही करू शकत. आणि जर आपण तसं करतोय तर स्वतःहून स्वतःच्या याला आघात करतोय. तर प्रत्येकाने प्रयत्न करा की
आपल्या जगत होईल तेवढ्या प्रतीने सेवामध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न करा आणि प्रभूजींना सहयोग द्या. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण आपली साधना चांगली ठेवू. साधना खूप इम्पॉर्टंट आहे. साधना नाही केली तर असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये श्रमेव केवलम, एक फक्त निर्वळ साधं वर्क होईल. तर खूप जन्मजन्मांताच्या कृपेने जन्मांतराच्या आशीर्वादाने आपल्याला ही संधी मिळाली इथं सर्व्हिस करण्याची, इथं भक्तांचा संघ घेण्याची. नाहीतर काय होतं, मी आता बऱ्याच भक्तांच्या जीवनात बघितलं आहे, आता बऱ्याच दशकापासून प्रॅक्टिस आहे. तर काही ज्या भक्तांनी भक्तांच्या संघाला, भक्तांच्या सर्व्हिसेसला स्वस्तात घेतलं ना, त्यांच्या जीवनात असे चेंजेस आले आहेत का त्यांना ती जागा सोडून दुसरीकडे जावं लागलं, किंवा ते तिथं जे सर्व्हिस सेंटर चालू होते ते सेंटर मूव्ह झाले आणि मग त्यांची जी सेवा केली. नंतर त्यांना इतका पस्तावा आला आणि ते माझ्यासोबत समोर इतके रडलेत अक्षरशः की प्रभूजी, आम्ही संधी होती तेव्हा आम्ही त्याचा फायदा घेतला नाही, पण आता नंतर संधी चालली गेली आणि आता आम्हाला माहिती नाही कसं वापस आणायचं. आणि काही जीवनातल्या अशा संधी असतात की त्या एकदाच येतात जीवनात, त्या परत येतच नाही. तर तेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते, भक्तांच्या संधी मिळायची, ते आपण ते घ्यायचे की दिस इज माय लास्ट चान्स, ही माझी शेवटची संधी आहे सेवा करण्याची. आणि जेव्हा असा भाव राहील आपला, तेव्हाच आपली सर्व्हिस पूर्ण होल हार्टेडली होईल. नाही तर बऱ्याच वेळेला असं वाटतं, अरे प्रत्येक सॅटर्डेला आहेस, प्रत्येक संडेला आहेस, या वेळेला रिलॅक्स राहूया, असं भावना येते मनात, आळस येतो. पण तसा आळस नसावा. हा आळस जर आपली साधना स्ट्रॉंग असेल तरच आपण त्याग करू शकू. आपल्यात शक्यच नाही आपल्या परीने हे करण्याचा. तर सांगायचा हेतू हाच की आपली साधना चांगली ठेवावी. आपली साधना हे आपलं सर्वस्व आहे. साधना ज्याची चांगली, असं म्हटलं तर फर्स्ट कम साधना देन कम सर्व्हिस. आणि सगळ्यात याच्या साधनाच्या आधी पण आपली हेल्थ येते. जर आपण रेग्युलेटेड असाल व्यवस्थित आणि हेल्थ वाईज व्यवस्थित असाल तर ऑटोमॅटिक आपली साधना चांगली होते. ऑटोमॅटिक साधना चांगली झाली की सर्व्हिस चांगली होते. ह्या तिघांचा बॅलन्स पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आणि हे करताना आपण प्रार्थना केली पाहिजे. कसं म्हटलं जातं की आपल्यात काहीच कॅपॅसिटी नाही, आपण काहीच करू शकत नाही. पण जेव्हा भगवंत आपल्याला कृपा करून आपल्याला जीवनात असं हे करतात की आपल्याला वेळ मिळतो ऑटोमॅटिक, आणि तो वेळ जो मिळतो तो आपण भगवंत बघत असतात की हा वेळ मला कसा वापरायचा भगवंत सेवेमध्ये. पण तोच जर आपण वेळ दुसऱ्या गोष्टींमध्ये वेस्ट केला तर त्याचा काही फायदा होत नाही. तर आपण बघितलं की आता आपण परत आपल्या स्टोरीवर येऊया की राम लक्ष्मण यांना ज्यावेळेस स्वयंवर हे झाल्यानंतर त्यांनी मर्यादा पाळली. मग विश्वामित्र मुनींनी जनक राजांना सांगितलं की तुमच्याकडे जे सर्वात तेज घोडेस्वार असतील त्यांना पाठवा मेसेज घेऊन की असं असं झालेलं आहे. आणि मग ज्यावेळेस ही न्यूज जाते अयोध्येमध्ये, त्यावेळेला दशरथ महाराज आणि सगळे खूप खुश होतात, त्यांना खूप आनंद होतो. मग ते म्हणतात की आता हे लग्न आहे तर आपण आणखी काहीतरी करूया. रामाचा जर विवाह होतोय, मग त्यांना आणखी एक पुत्री असते, त्यांच्यासोबत लक्ष्मणाचा विवाह होतो. आणि त्यांना एक जनक राजांना आणखी एक फ्रेंड असतात, त्यांचं नाव कुसुम काहीतरी ध्वज आहे काहीतरी असं. तर त्यांना पण 2 कन्या असतात. तर त्यांचा विवाह लक्ष्मण आणि भरत यांच्यासोबत केला जातो. तर असं सगळ्या मुलांचं एका वेळेला लग्न होतं आणि खूप इतका मोठा उत्सव केला जातो की दशरथ राजा ज्यावेळेस आपण इमॅजिन पण नाही करू शकत, एवढं आधी रिचेस होतं, एवढं श्रीमंती होती आधी, की ते येताना लाखो गाय डोनेट करतात प्रत्येक गावोगावी, आणि प्रत्येक गाय सोन्याने मढवलेली होती. इतकं दान करत करत ते येतात. आणि प्रजा इतकी राजाच्या अधीन होती की असं म्हटलं जातं की ज्यावेळेस राजा दशरथ इंटर करतात मिथिलामध्ये, जनकपुरीमध्ये, त्यावेळेला शेवटचा व्यक्ती निघतच असतो अयोध्येमधनं. इतकी मोठी पॉप्युलेशन सगळे इकडे येत असतं. तर इतकी रिचेस होते आणि इतकं हे होतं. हे का होतं? कारण भगवान राम जिथं असतात ना, भगवंत जिथं असतात तिथं कशाचीच कमी नसते. तिथं सर्वस्व अगदी सेवा करायला हे असतं. तर ज्यावेळेस पण भगवंताची सेवा पण करतो त्यावेळेला तिथं कशाचीच कमी होत नाही. सगळं भगवंत प्रोव्हाइड करतात, ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी येऊन पडतात. इतक्या वेळेला अनुभव आहे ना की प्रभुपादांच्या वेळेला सुरुवातीला ज्यावेळेस मंदिरं उभारली त्यावेळेला मंदिर भाड्याने घेतली जायची, म्हणजे जागा भाड्याने घेतली जायची. जसं आपलं सेंटर आहे, आपण आता आपल्याला दिलं आहे गव्हर्नमेंटने, तसं तिथं अमेरिकेमध्ये भाड्याने घर मिळायची. तर तिथं सत्संग चालायचा, तिथंच भगवंताची स्थापना व्हायची, तिथंच हे चालायचं. एक वेळेस असं झालं की मंदिराला रेंट भरायला पैसे नाहीत. त्यांनी प्रभुपादांना मेसेज केला गेला की प्रभुपाद, आम्ही स्ट्रगल करतोय, आम्हाला एवढं हे नाही.
प्रभुपाद म्हणले कंटिन्यू युअर चॅन्टिंग, मनी विल फॉल फ्रॉम स्काय. आणि अमेरिकन भक्त होते, त्यांना म्हटलं असं कसं होणार, पैसे कशातून कसे पडणार. तर पण प्रभुपादांनी सांगितलं, विश्वास प्रभुपादांवरती, त्यांनी कीर्तन चालू ठेवलं आणि त्याच दिवशी ऑटोमॅटिक खिडकीमधनं बरोबर एवढे डॉलर्स आले, खिडकीतून आले, ऑटोमॅटिक आले, बरोबर जेवढं रेंट पाहिजे तेवढेच पैसे बरोबर आले. आणि ते त्यांनी मोजले आणि बरोबर रेंट दिलं. आणि नंतर अमेरिकन भक्त, त्यांना विश्वासच बसेना की असं कसं झालं, आणि जेवढे पाहिजे तेवढे चालू पैसे. तसं भगवंताच्या सेवेमध्ये कुठल्याच गोष्टीची कधीच कमतरता होत नाही, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येऊन येतात. कारण ह्या ज्या सगळ्या जगातल्या गोष्टी बनलेल्या आहेत, ह्या सगळ्या भगवंताच्या सेवेसाठी बनलेल्या आहेत. आणि ज्यापर्यंत त्या भगवंताच्या सेवेत लागत नाहीत तोपर्यंत त्यांचं परफेक्शन नाही आहे. तसं आपलं शरीरही जे आहे, आपली बुद्धी जी आहे, आपलं जे मन आहे, आपलं जे सर्वस्व आपल्याकडे दिलेलं आहे भगवंताने, हे जोपर्यंत भगवंताच्या पूर्ण सेवेत लागत नाही तोपर्यंत त्याचं परफेक्शन नाही. आणि जी व्यक्ती हे असं करत नाही, आपण बघतो बऱ्याच वेळेला काही लोक रिच असतात, त्यांच्या घरामध्ये असे मुलं जन्माला येतात काही, किंवा त्यांच्या घरात असं होतं की त्यांना व्यसनं लागतात. कारण जे एक्सेस पैसा आलेला आहे, एक्सेस गोष्टी आलेल्या आहेत, हे ते डायजेस्ट करू शकत नाही, त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक व्यसनं लागतात, काही गोष्टी होतात, तर ते डायव्हर्ट होऊन जातात. तर त्या पूर्णपणे भगवंताच्या सेवेमध्ये लागलं पाहिजे. रोज प्लीज टेल मी वेन टू स्टॉप. ओके. तर हे जे पण आपल्या सेवा आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या भगवंताच्या सेवेत लावा. आणि परत कधी संधी आली तर आपण परत पुढे कंटिन्यू करूया रामायणाच्या मोडमध्ये. पण खूप खूप धन्यवाद तुम्ही संधी दिल्याबद्दल. आणि तुम्ही ऑलरेडी महान भक्त आहात. मी फक्त माझ्या स्वतःसाठीच बोललेलो आहे हे जे पॉईंट. मला आशीर्वाद द्या की मी माझ्या जीवनात हे फॉलो करू शकेल. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. शिल प्रभुपाद की जय.